आणखी एक महत्त्वाची अपडेट येत आहे ती स्क्रीनवर आपण पाहतोय। मनपा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। पोस्टल वोट्सचं काउंटिंग आधी झालं आणि आता ईव्हीएम वोट्स देखील काउंट केले जात आहेत। 29 महापालिकांवर कोण बाजी मारणार, कोणता पक्ष सर्वात मोठा ठरणार आणि मुंबईतल्या सर्वात इंटरेस्टिंग आणि अट्रॅक्टिव्ह लढतीमध्ये नेमकी कोणाची सरशी होणार हे देखील बघावं लागेल आणि त्याचे देखील आकडे आता आपल्या हाती यायला सुरुवात होईल। मतमोजणीला मुंबईत सुरुवात झालेली अगदी आपण जर पाहिलं तर 227 जागा मुंबईच्या आहेत। 114चा बहुमताचा आकडा आहे सौरभ। 114 नगरसेवकांचा पाठिंबा सत्ता स्थापन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यातच जर आपण पाहिलं तर आता एक मोठी बातमी येते, मुंबईत पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे। मुंबई महानगरपालिका जर आपण पाहिलं तर 227 जागांसाठी मतदान झालंय। महायुती भाजपा शिवसेना यांची झालेली आहे 137 जागांवर। जर आपण पाहिलं तर शिवसेना 91 जागांवर लढतीये तर दुसरीकडे भाजप सुद्धा 137 जागांवर लढते। या सगळ्यांवर ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। नक्कीच आपण जर बघत असाल तर आता पोस्टल मतमोजणीला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। बरोबर 10 वाजता जी आहे ती ही सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतल्या मान्सून परिसरात लल्लूबाई कंपाऊंडमध्ये ही जवळपास 134 ते 144 या सगळे जे 10 प्रभाग आहेत या 10 प्रभागांची मतमोजणी या ठिकाणी होणार आहे। आणि आता 134 आणि 135 या 2 प्रभागाच्या पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। खास करून 135 हा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये भाजपचे जे मुख्य प्रवक्ते आहेत, माध्यम प्रमुख जे आहेत नवनाथ बन यांची प्रतिष्ठा बनायला लागलेली आहे। त्यांच्या विरोधात या ठिकाणी पूर्व नगरसेविका समीक्षा सक्रिय आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी मतदारांना कुणाच्या पारड्यात कौल दिलेला आहे हे पाहावं लागेल। परंतु आत्ताची जी माहिती आहे मतमोजणीला जी आहे ती पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। निश्चितच गोविंद, आम्ही तुमच्याकडून असे ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण जर पाहिला तर वॉर्ड क्रमांक 134 135 मध्ये मतमोजणीला सुरुवात झाल्याचं कळतंय सौरभ। बरोबर, तर मुंबईत आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि काही क्षणात आता काही सुरुवातीचे म्हणजे प्राथमिक आकडे आपल्या हाती यायला सुरुवात होईल। अनेक प्रश्न आहेत। मुंबई महायुती विरुद्ध युबीटी आणि मनसे अशी युती आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि वंचितची देखील युती आहे। त्यामुळे या तिहेरी लढतीमध्ये कोणाची सरशी होते बघावं लागेल। पण प्रमुख लढत मुंबईतली ही महायुती आणि त्याचबरोबर युबीटी आणि मनसे युती यांच्यामध्ये आहे। ठाकरेंच्या वर्चस्वाची लढाई देखील ही आहे मुंबईतली, कारण गेल्या 25 वर्षांपासून ठाकरेंची सत्ता मुंबईत राहिली आहे। त्यामुळे मुंबईमध्ये नेमकं काय होतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे।